खेळली आहे मग मला घरच्यांना असं वाऱ्यावर टाकून निघून जायचं का बाहेर? मी बाहेर गेले नव्हते. मी घरातलं काम कोण करणार? नाश्ता कोण बनवणार? स्वयंपाक कोण करणार? का मी हा दुखरा पाय घेऊन करायचं सगळं? हेच 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 म्हणत होते मी. या बाईला घरामध्ये अशी माझी अवस्था असताना देखील घरच्यांची माझी काही काही म्हणून पर्वा नाहीये. असती ना तर ती अशी गेली नसती बाहेर, कळलं? बघ 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 आता एवढं मी बोलके तरी पण तिने येऊन इतका वेळ झाला. सांगितलं का तोंड उघडून कुठे गेली होती म्हणून ते? अगं तू बोलू दिलं तर ती बोलेल ना. हा तूच सारखी बडबड झाल्यावर ती काय बोलणार? घे. एक्झॅक्टली. आई जरा ऐकून घ्या ना. तुम्हाला जे वाटतं ना की मला फक्त माझी पर्वा आहे, तो तुमचा मोठा गैरसमज आहे. का मला जर तुमची पर्वा नसती ना तर मी कालपासून इतकी फोनाफोनी केली नसती आणि आत्ता सुद्धा सकाळपासून मी त्याच कामासाठी गेले होते. कसली डोमलाची हेल्प करते आता? सांगते सांगते सांगते. सरला ताई, ही कोण? आई या सरला ताई आहेत, या नर्स आहेत. तुमची काळजी घेण्यासाठी मी यांना हायर केलंय. या रोज पूर्ण दिवस तुमच्या बरोबर असतील. तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही यांना सांगू शकता. अरे हे काय चाललंय? आगाऊपणा करायला सांगितलं कोणी मला न विचारता? विचारायची काय गरज आहे? मला हा डिसिजन योग्य वाटला म्हणून मी घेतला. काय नाही की तुम्हालाही बरं नाहीये त्यामुळे राऊंड द क्लॉक तुमच्या बरोबर सतत कोणीतरी असणं गरजेचं आहे. आणि ह्या बेस्ट नर्स आहेत, त्यांच्या कामात त्या एकदम उत्तम आहेत. आणि काय नाही की आता नंदूताईला सुद्धा सतत बॉदर करणं चांगलं नाही वाटत. मलाही कामं असतात म्हणून मी सरला त्यांना इथे आणलेलं आहे तुमची काळजी घेण्यासाठी. त्या तुमची सेवा करतील. ओके? अजिबात नाही, मला हे पटणारच नाही. मुळात घरात माणसं असताना दुसऱ्यांकडनं सेवा करून घ्यायचीच कशाला? आणि ही बाई काय आता फुकट करणार आहे सेवा? चांगले भरघोस पैसे घेईल की नाही? देणार कोण पैसे? घरामध्ये काय आपण पैशाचं झाड लावलंय? कोण कुठली बाई बाहेरून येणार माझ्यावर लक्ष ठेवणार म्हणजे मला माझ्या घरामध्ये बोलण्याची सुद्धा बंदी? हे चालणार नाहीये मला, कळलं ना? तुम्हाला वाटत असेल मला कळत नाही पण सगळं कळतंय, कळलं का? हा सगळा ना माझी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे तुमचा, बाकी काही नाहीये. कळतंय मला, सगळं कळतंय.